टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ 15 आपले शरीर. सुस्वागत मुलांनो. मागच्या भागात आपण शरीराचे कोणकोणते अवयव वागतात याविषयी माहिती मिळवली. काय करावे बरे? उंच फळीवरील लाडवांचा डबा काढायचा आहे, हात तर पोचत नाही. स्टूल किंवा खुर्ची घेऊन त्यावर उभे राहून लाडवांचा डबा काढता येईल. कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींची निवड करता येते. नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधी इतरांची मदत घेता येते, कधी विशेष साधने वापरता येतात. एखादे काम करत असताना कोणाला अडचण येऊ शकते, तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी. बाजूचे चित्र पहा. जरा डोके चालवा. ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचे कोणते काम झाले आहे? बाळाला खिडकीतून बाहेर बघायचे होते. बाळ ताईच्या कडेवर बसल्यामुळे खिडकीतून त्याला बाहेर बघता आले. माझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. जगामध्ये खूप खूप लोक आहेत, पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहेत. एक नाक, दोन कान, दोन डोळे. तरीही एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही, कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण निरनिराळी असते. चेहरेपट्टी, केस, कपाळ, नाक, ओठांची ठेवण अशा अनेक गोष्टींमुळे माणसे निरनिराळी दिसतात. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी निरनिराळी असतात. संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसतात. हे माहीत होते का तुम्हाला? पूर्ण जगात पृथ्वीवर तुमच्यासारखे तुम्हीच दिसतात. तुमच्यासारखे दुसरे कोणीही दिसत नाहीत. माहीत आहे का तुम्हाला? कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी एकसारखे दिसतात, पण त्यांच्यातही थोडा फरक असतोच. जुळे भाऊ किंवा बहिणी एकसारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये थोडासा तरी फरक असतोच. थँक्यू.